Hello students, today we are going to learn about carbon cycle. In previous lecture we have learned about biogeochemical cycle and its type. Then what is mean by biogeochemical cycle? The biogeochemical cycle means the cyclical flow of nutrients within an ecosystem is called as biogeochemical cycle. त्याचे आपण दोन टाईप्स पण बघितले ते बघा, गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. गॅसियस सायकलमध्ये काय होत असतं तर गॅसियस सायकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे गॅसेस असतात त्यांचा समावेश होत असतो. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर. आणि सेडिमेंटरीची सायकल आहे बघा, इट इन्क्लूड्स द डिफरंट मिनरल्स लाईक मिनरल्स म्हणजे त्याच्यामध्ये सॉईल कंपोनंट्स जे असतात त्याचा समावेश हा सेडिमेंटरी सायकलमध्ये होत असतो. फॉर एक्झाम्पल आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. आणि सेडिमेंटरी सायकलमध्ये आपण बघितलं होतं बघा, त्याच्यामध्ये काय होतं तर देअर इज ॲन ॲक्युमुलेशन ऑफ अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल्स दॅट इज फाउंड इन सॉईल, सेडिमेंट अँड सेडिमेंटरी रॉक्स. आता सेडिमेंट म्हणजे काय, आता सॉईल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे बघा, सॉईल पार्टिकल्स असतात बघा. आणि सेडिमेंट म्हणजे काय तर त्याला मराठीमध्ये अवसाद असं म्हटलं जात असतं. मग अवसाद किंवा सेडिमेंट म्हणजे काय तर सॉईल जे पार्टिकल्स असतात बघा, ते सपोज एका ठिकाणी जर कलेक्ट झाली तर त्याची लेअर तयार होतात बघा, एकावर एक अशी लेअर तयार होत असतात. समजा सांगायचं झालं तर समजा एका ठिकाणी सॉईल आहे जमा झालेली आणि पाण्याचा जर फ्लो आला तर ती काय होती, त्या पाण्याच्या वॉटर फ्लोबरोबर ती काय होत असते तर वाहून जात असते. आणि सपोज तो जो वॉटर फ्लो आहे त्याला काही ऑब्स्टॅकल्स आलं तर ती सॉईल काय होते तर एका ठिकाणी त्या ऑब्स्टॅकलच्या ठिकाणी कलेक्ट होत जात असते आणि त्याच्यावर एकावर एक अशी सॉईलची लेअर तयार होत असतात. त्याला सेडिमेंट असे म्हणतात. आणि सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे काय तर तयार झालेले जे सेडिमेंट आहेत बघा, त्याचं काही कालावधीनंतर रॉक्समध्ये कन्व्हर्जन होतं, त्याला सेडिमेंटरी रॉक्स असं म्हटलं जात असतं. आता हे जे गॅसेस सायकल आहे त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या गॅस सायकलचा समावेश होत असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल ह्या ज्या 3 इम्पॉर्टंट सायकल्स आहेत त्या बघायच्या आहेत. सुरुवातीला आपण कार्बन सायकल कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. मग व्हॉट इज मीन बाय कार्बन सायकल तर याच्यामध्ये काय होतं बघा, सायकल म्हणजे त्या ठिकाणी एक सर्क्युलेशन असतं त्या गॅसचं किंवा तो जो एखादा इलेमेंट असतो त्या इलेमेंटचं सर्क्युलेशन होत असतं. मग कार्बन सायकल कशाला म्हणायचं, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम the atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called as carbon cycle. म्हणजे कार्बन जो असतो बघा त्या कार्बनचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग होत असतं. कुठून कुठं तर ॲटमॉस्फिअरमधला कार्बन हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जात असतो आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर तो परत ॲटमॉस्फिअरमध्ये येत असतो. हे जे रिसायकलिंग करून येतं त्याला कार्बन सायकल असं म्हटलं जातं. डेफिनेशन महत्त्वाची आहे, परीक्षेला विचारू शकतात. तर काय सांगितलं, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज कार्बन सायकल. आता कार्बन ॲटम जो आहे बघा तो अबायोटिक असा फॅक्टर आहे. Abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration. म्हणजे अबायोटिक जो कार्बन आहे त्या कार्बनचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग बायोटिक फॉर्ममध्ये होत असतं. पण त्या कोणत्या प्रोसेस थ्रू करून येतं तर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन या ज्या दोन काही इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत बघा, त्या प्रोसेस थ्रू काय करून येतं तर अबायोटिक कार्बन ॲटमचं
बायोटिक कार्बन ॲटममध्ये बायोटिक फॉर्ममध्ये त्याचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग हे घडून येत असतं. आणि दिस कार्बन सायकल इज व्हेरी इम्पॉर्टंट कार्बन सायकल इन बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकलमध्ये कार्बन सायकल ही अतिशय इम्पॉर्टंट अशी सायकल आहे. आता सिंथेसिस आणि रेस्पिरेशन या 2 प्रोसेस जर बघितल्या तर त्या इंटर रिलेटेड किंवा त्यांचं आपल्याला कोरिलेशन बघायला मिळतं. बघा कसं कोरिलेशन बघायला मिळतं. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दाखवलेली बघा. राईट साईडला जर बघितलं तर तिथं काय दाखवलेलं आहे, ॲब्सॉर्प्शन इन वॉटरमध्ये ॲब्सॉर्प्शन होतं आहे. या ठिकाणी लेफ्ट साईडला जर बघितलं तर बायोटिक डिकम्पोजिशन आहे. त्याच्यावर जर बघितलं तर बायोटिक कार्बन दाखवलेलं आहे बघा. वर मध्यभागी जर बघितलं तर रेस्पिरेशन इन ॲनिमल्स, त्याच्यावरती रेस्पिरेशन इन प्लॅन्ट्स आणि कार्बन डायऑक्साईड फ्रॉम फॅक्टरीज, सनलाईट. आता या ठिकाणी जसं आपण सांगितलं फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन या प्रोसेसमधून काय होत असतं, अबायोटिक कार्बनचं बायोटिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होत असतं. पण त्याचबरोबर दुसऱ्या आणखीन 2 इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत बघा की ज्याच्यामध्ये कार्बन हा जो घटक आहे तो इम्पॉर्टंट असतो. त्या म्हणजे कंबशन आणि डिकम्पोजिशन. आता रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस यांचं इंटर रिलेशन आपल्याला कसं बघायला मिळतं, तर फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे बघा ती प्लॅन्टमध्ये घडून येत असते. आणि प्लॅन्टमध्ये काय होत असतं तर कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाईट, क्लोरोफिल पिगमेंट यांचा उपयोग करून प्लॅन्ट्स काय करत असतात, तर तो जो कार्बन डायऑक्साईड आहे ॲटमॉस्फिअरमधला त्याचं कन्व्हर्जन हे कार्बोहायड्रेट्समध्ये करत असतात. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जात असतं. मीन्स इन प्लॅन्ट्स फोटोसिंथेसिस दिस प्रोसेस टेक्स प्लेस and for this process plants require carbon dioxide, water, sunlight and chlorophyll. In the photosynthesis process plants convert carbon dioxide into carbohydrates. कार्बन डायऑक्साईडचं कशामध्ये कन्व्हर्जन करतात ते, तर कार्बोहायड्रेट्समध्ये करत असतात. आणि तयार झालेले जे कार्बोहायड्रेट्स आहे बघा मग ते काय करतात, तर त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा त्यांची जी ग्रोथ आहे बघा त्या ग्रोथसाठी त्याचा यूज केला जात असतो. आणि त्याचबरोबर प्लॅन्ट्स आल्सो प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स. कार्बोहायड्रेट्स तर तयार होतच पण त्याचबरोबर इतर कार्बन कंपाऊंड्स म्हणजे प्रोटीन्स आणि फॅट्ससुद्धा तयार होत असतात. मग प्लॅन्ट्सने तयार केलेले जे कार्बोहायड्रेट्स आहे त्यातल्या काही कार्बोहायड्रेटचा यूज ते स्वतःसाठी करतात. आणि मग नंतर काय होतं, तर हर्बिव्होर्स जे असतात बघा, हर्बिव्होर्स फीड्स अपॉन प्लॅन्ट्स. शाकाहारी प्राणी जे असतात ते प्लांटचा उपयोग किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचा जो यूज आहे ते त्यांच्या ग्रोथसाठी करत असतात. त्यानंतर कार्निव्होर्स फीड्स अपॉन हर्बिव्होर्स. कार्निव्होर्स जे असतात ते हर्बिव्होर्सवर फीड करत असतात. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लॅन्ट टू हर्बिव्होर्स, फ्रॉम हर्बिव्होर्स टू कार्निव्होर्स अँड फ्रॉम कार्निव्होर्स टू ॲपेक्स कंझ्युमर. म्हणजे काय सांगितलं बघा, फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन हे प्लॅन्ट कार्बोहायड्रेटमध्ये करत असतात. त्याचबरोबर काही कार्बन कंपाऊंड्समध्ये सुद्धा ते करत असतात. आणि त्या प्लॅन्टचा यूज कार्निव्होर्स करत असतात. कार्निव्होर्सवर हर्बिव्होर्स फीड करत असतात. आणि हर्बिव्होर्सवर कोण करतं फीड, कार्निव्होर्सवर कोण फीड करतं किंवा त्यांना कोण खातं, तर ॲपेक्स कंझ्युमर. म्हणजे इन दिस वे कार्बोहायड्रेट्स अबायोटिक जो कार्बन आहे इट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन कंझ्युमर टू द अनादर कंझ्युमर और फ्रॉम लोअर ट्रॉपिक लेवल टू द हायर ट्रॉपिक लेवल. आता या ठिकाणी आपल्याला एक प्रोसेस दाखवलेली आहे बघा, फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे किंवा कार्बन सायकलमधल्या ज्या 2 इम्पॉर्टंट प्रोसेस आपण बघितल्या, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन, त्या आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत बघा.
मेन प्रोसेसेस इन द कार्बन सायकल. पहिली जी प्रोसेस आहे बघा ती फोटोसिंथेसिस प्रोसेस दाखवलेली बघा. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल, त्यानंतर ॲरोच्या वर जर बघितलं तर सनलाईट आणि त्याच्या खाली क्लोरोफिल पिगमेंट आहे. त्याचा यूज करून प्लॅन्ट्स काय करतात तर कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोजमध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असतात. त्याचबरोबर वॉटर मॉलिक्यूल तयार होतात आणि ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जात असतो. मीन्स 6CO2 + 12H2O in presence of sunlight and chlorophyll, they are converted into C6H12O6. This is the glucose molecule. Plus 6H2O is also formed and 6O2 is released into the atmosphere. म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रोसेस थ्रू रिलीज झालेला जो ऑक्सिजन आहे बघा, तो ऑक्सिजन मग कशासाठी वापरला जातो तर फॉर द रेस्पिरेशन ऑफ ॲनिमल्समध्ये जी काही रेस्पिरेशन प्रोसेस घडून येत असते त्या रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ऑक्सिजनचा यूज केला जात असतो. आता म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये तयार झालेले ग्लुकोज मॉलिक्यूल आणि रिलीज झालेला जो ऑक्सिजन आहे त्याचा यूज ॲनिमल्स हे कशासाठी करत असतात, एनर्जी प्रोडक्शनसाठी करत असतात. ती तयार झालेली जी एनर्जी ती मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केली जात असते. म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेस बघा कशी C6H12O6 + 6O2. आता त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन ही जी प्रोसेस आहे बघा रेस्पिरेशन प्रोसेस, याच्यामध्ये ग्लुकोज आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन घडून येत असतं. आपल्या बॉडीमध्ये ज्या काही सेल्स असतात बघा त्या सेलमध्ये तो जो ग्लुकोज मॉलिक्यूल असतो त्याचं ऑक्सिडेशन घडून येत असतं आणि ती जी प्रोसेस आहे त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. आणि रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये 6CO2 + 6H2O + एनर्जी ही फॉर्म होत असते. म्हणजे आपण काय करतो तर ॲटमॉस्फिअरमधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन इनटेक करतो आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकत असतो. म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये बाहेर टाकलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो मग प्लॅन्ट काय करतात तर फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी वापरत असतात. आणि प्लॅन्टमध्ये घडून येणाऱ्या फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे ऑक्सिजन हा रिलीज होत असतो की जो आपण रेस्पिरेशनसाठी वापरत असतो. म्हणजे अशा रीतीने फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन यांच्यामध्ये आपल्याला कोरिलेशन असल्याचं बघायला मिळत असतं. आता हे झालं आपण फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन कशा एकमेकांशी रिलेटेड आहे ते बघितलं. पण त्यानंतर काय होतं बघा, आता आपण आत्ताच बघितलं बघा एनर्जी जी आहे किंवा कार्बोहायड्रेट जे आहेत ते एका ट्रॉपिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे किंवा प्रायमरी कन्झ्युमरकडून ॲपेक्स कन्झ्युमरकडे ती कशी ट्रान्समिट होते ते आपण बघितलं. पण हे जे ॲपेक्स कन्झ्युमर्स आहेत बघा किंवा टॉप कन्झ्युमर्स आहे त्यांची डेथ झाल्यानंतर त्याचं काय होतं मग इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑल टाईप्स ऑफ कन्झ्युमर्स आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स. म्हणजे ती जी एनर्जी आहे किंवा ते जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते ॲपेक्स टॉप कन्झ्युमरकडे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांची डेथ घडून येते बघा त्यावेळेस काय होत असतं आफ्टर देअर डेथ दे आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स लाईक फंजाय अँड बॅक्टेरिया. फंजाय आणि बॅक्टेरिया हे जे काही डिकम्पोजर्स असतात त्या टॉप कन्झ्युमरच्या डेड बॉडीचं काय करत असतात ते डिकम्पोजिशन करत असतात. आणि डिकम्पोजिशन करून त्यांच्या शरीरामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड असेल इट इज अगेन रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर. तो परत वातावरणामध्ये सोडला जातो बघा अँड इट इज यूज्ड अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो परत प्लॅन्ट काय करत असतात यूज करत असतात फॉर द प्रोडक्शन ऑफ फूड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस. मीन्स इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे अशा रीतीने तो जो कार्बन आहे तो एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडं दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे ट्रान्समिट होत असतो आणि त्यांची डेथ झाल्यानंतर तो परत ॲटमॉस्फिअरमध्ये जातो आणि ॲटमॉस्फिअरमधून परत लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचं यूज करत असतात.
म्हणजे अशा प्रकारे तो जो कार्बन आहे त्या कार्बनचं रिसायकलिंग आणि सर्क्युलेशन हे घडून येत असतं. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रेस्पिरेशन प्रोसेस थ्रू ॲटमॉस्फिअरमध्ये तर सोडला जातोच, पण आणखीन 2 प्रोसेस आहेत की ज्या 2 प्रोसेसद्वारे तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतो. आणि त्या ज्या 2 प्रोसेस आहेत त्या म्हणजे डिकम्पोजिशन अँड कंबशन. म्हणजे कार्बन डायऑक्साईड इज रिलीज into the atmosphere through abiotic processes like burning of the fossil fuels, wood, forest fire and volcanic activities. म्हणजे कंबशनच होतं बघा. काही घटकांचं कंबशन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जात असतो. आणि ऑक्सिजन इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय बायोटिक प्रोसेस. आता कंबशन ही जी प्रोसेस आहे बघा ती अबायोटिक प्रोसेस आहे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन रिलीज होण्याची जी प्रोसेस आहे रेस्पिरेशन ती बायोटिक प्रोसेस आहे बघा. बायोटिक प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जात असतो. ती जी प्रोसेस आहे ती बायोटिक प्रोसेस आहे आणि कंबशन ही जी प्रोसेस आहे ती अबायोटिक प्रोसेस आहे. आणि ह्या ज्या 2 प्रोसेस आहेत त्या 2 प्रोसेसद्वारे काय होत असतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे बघा तो कार्बन डायऑक्साईड रेस्पिरेशन प्रोसेस थ्रू कंबशन प्रोसेस थ्रू तर ॲटमॉस्फिअरमध्ये तो येतोच, पण रेस्पिरेशन या प्रोसेसद्वारे सुद्धा तो ॲटमॉस्फिअरमध्ये काय केला जात असतो, रिलीज केला जात असतो. आणि त्यामुळं काय होतं तर कंबशन आणि कंबशन आणि रेस्पिरेशन या 2 प्रोसेसद्वारे कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जात असतो आणि फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जात असतो. त्यामुळं काय होतं तर इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गोज इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन्ड बाय प्लॅन्ट्स. आणि त्याच्यामुळं वातावरणातील जो काही ऑक्सिजन असतो आणि कार्बन डायऑक्साईड असतो यांचा समतोल हा राखला जात असतो. म्हणजे अशा रीतीने आज आपण कार्बन सायकल याविषयी माहिती बघितलेली. आता राहिले 2 कोणते तर ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल, ते आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.